नमस्कार मंडळी, सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत असा। तर गणेशोत्सवासाठी जे चाकरमानी घाट रस्त्यामधून प्रवास करणार असतात त्यांच्यासाठी खास आपण या घाटांचे अपडेट घेऊन येतो। तर या भागामध्ये आपण भुईबावडा घाटाचे अपडेट घेणार आहोत, कारण सध्या आपल्या एक सजेस्ट करता अनुस्पुरा घाट, पण मोस्टली जे सर्व आपले सिंधुदुर्गात येणारे प्रवासी असतात ते कोल्हापूरवरून भुईबावडा, त्याच्यानंतर करूळ घाट आणि फोंडा घाट या घाटांना प्रवास करतात। तर या सर्व प्रवाशांसाठी आपण खास या संपूर्ण घाटांची अपडेट आणि ते का जोडणारे जे रस्ते असतात यांची कंडिशनची माहिती देण्यासाठी हे आपण व्हिडिओ बनवतो। तर पहिल्या व्हिडिओमध्ये आपण भुईबावडा घाटाची अपडेट घेणार आहोत। तर या अपडेटसाठी ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा। त्याच्यानंतर व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। त्यामध्ये आपण तुमका A to Z विदाउट कट माहिती आपण तुमका रस्त्याची देणार असो। त्यासोबत पुढच्या भागात आपण करूळ घाटाचे अपडेट देखील देणार आहोत। त्याच्यानंतर फोंडा घाटाचे देखील अपडेट येतील आणि तुम्ही ज्या व्हिडिओची वाट बघतास तर ते पण व्हिडिओ काहीच दिवसात आपल्या चॅनलवर येणार आहेत मुंबई गोवा हायवेचे। तर मुंबई गोवा हायवेचे देखील आपण A to Z अपडेट तुमका देणार असतो। तर त्याच्यासाठी आपला सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनल आताच सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ शेअर करा जे तुमचे कोण कुटुंबीय फॅमिली मेंबर जे प्रवास करणार असतील, जेणेकरून त्यांना पण फायदा होत की त्यांच्या प्लॅनिंगला की कोणत्या रूटने आपल्या येऊन जातात। तर चला आता आपण चला या भुईबावडा घाटात। आपण आता असं आपल्या मुंबई गोवा हायवे तर आपण नांदगाव वरसून निलो आणि आता इकडून खारेपाटण मधून आपण राईट टर्न घेणार असो। जर तुम्ही भुईबावडा घाटाने येत असणार म्हणजे कोल्हापूर मार्गे जर भुईबावडा घाटाने येलास तर तुमका सगळ्यात बेस्ट जो रस्तो पडता खारेपाटणला एक्झिट होणार आणि इकडून तुम्ही मुंबई गोवा हायवे पुढे या ठिकाणी नांदगाव, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या ठिकाणी जाऊ शकता। सावंतवाडीवाले ऍक्च्युली आंबोली घाटान उतरतील, पण अगदी कणकवली, कुडाळवाले, मालवणवाले तर त्यांना कोल्हापूर, भुईबावडा, खारेपाटण आणि नंतर आपलं मुंबई गोवा हायवे जो रस्तो एकदम सुटेबल असा। आणि या रोडची कंडिशन देखील आपण आता पुढे बघूया। आदिष्टी माता मंदिर नंतर नडगिवे घाट आपण क्रॉस केला आणि आज आपल्यासोबत ड्रायव्हर असा सर्वेश सावंत। सर्वेश पूर्ण ड्रायव्हिंग करणारा घाटांचा अनुभव। सर्व्या रेडी 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 बघूया घाटात दुका पाऊस काय कशी परिस्थिती मिळतात ती, पण खूप मजा येते। या पाऊस तर नाही मळ बसा, पण पाऊस येण्याचे चान्सेस असत। देवाकडे अशी प्रार्थना करूया की पाऊस येताना व्यवस्थित क्लिअर फुटेज आपल्याला बघूक मिळाले। आपण आता येलो खारेपाटण चेकपोस्टच्या इकडे आणि समोर असा खारेपाटणचो ब्रिज। तर यो ब्रिज क्रॉस करून पुढे असा हॉटेल मधुबन आणि हॉटेल मधुबन कडून आपल्याक राईड घेऊचो असा। तर इकडे असा हॉटेल मधुबन भुईबावडा तिठा। तर इकडून आपल्याक उजवीकडे जायचं असा। जर तुम्ही कोल्हापूर मार्गे वगैरे येत असाल तर इकडून तुम्ही मुंबई गोवा हायवे लागताला। तर इकडे पुढे असा गगनगिरी मठ, पांडवकालीन गुहा, ऐनारी, नापणे धबधबा, अरुणा धरण। तर यो रस्तो असा, या रस्त्याने आपल्या घेऊचा। तर या रोडची कंडिशन खूप इम्पॉर्टंट असा की कशी आहे ते आपण आता बघूया। साधारण खारेपाटण म्हणजे आता आपण मधुबन हॉटेलकडून जो राईट टर्न घेतलो तिथून ते भुईबावडा घाटाचो पायथो ह्यो रस्तो पूर्ण 27 किलोमीटरचा असा आणि मॅपवर आमका दाखवत होतो साधारण 30 ते 35 मिनिटं। त्यामुळे अशी अपेक्षा करूया की रस्त्याची कंडिशन चांगली असतात। बघूया आता खारेपाटण टू भुईबावडा या रोडने येताना वळणावळणांचे असे रस्ते असत। बाकी रस्तो आतापर्यंत तरी चांगलं मिळालं। साधारण आपण 3-4 किलोमीटर इलवं। इकडून आता आपण उंबर्डे आणि उंबर्डे नंतर आपण भुईबावडा घाटाच्या पायथ्याशी म्हणजे भुईबावडा गावात आपण त्या ठिकाणी पोहोचणार आहोत। रस्तो तर आतापर्यंत चांगलो रुंद असं आपल्याला मिळालो आणि खड्डे तर वगैरे काहीच नाहीत। फक्त एक गोष्ट या ठिकाणी की पूर्ण जंगलातून असं रस्तो हा आणि या ठिकाणी म्हणजे काय बोलतो आपण ते व्हाईट मार्किंग असतात ना रोड साईड पट्टीचे, एज मार्किंग। तर रोडचे रात्रीचा गोंधळ होऊ शकतो। हा, नाईटला थोडस गोंधळ होऊ शकता, पण आणि गाडी पण या ठिकाणी खाली कुठली उतरणं पण जरा रिस्की असा, कारण रान वगैरे असा, त्याच्यानंतर जमीन कशी आहे काही कल्पना नाही। आणि समोर असा हे आपलं कोकण रेल्वेचं ब्रिज। वा, अरे ह्याच्यातून आपण जातो खालून नाही इकडनं खालून जातो, वरनं कोकण रेल्वे जाता। रेल्वे जातो तेव्हा इकडून वरून जातो। वा मस्त, आपण कोकण रेल्वेच्या ब्रिजच्या खालून जातो। एक नंबर।
खारेपाटण टू भुईबावडा या रस्त्याक थोडेफार नॉर्मली खड्डे असत, बाकी जास्त असं मेजर काय असं प्रॉब्लेम नाही, एकदम खराब रस्तो. आणि रस्तो पण रुंद व्यवस्थित असा, त्याच्यामुळे तो पण काय प्रॉब्लेम नाही की एकदम असं अरुंद रस्तो असा. इकडून आता पुढे असा एक पाचरला जाऊचो रस्तो, म्हणजे आपण मागच्या वेळी व्हिडिओ बनवलेली की अनुस्कुरा घाटाची, तर त्या अनुस्कुरा घाटामधून पाचलवरून एक रस्तो बाहेर पडता, तर तो देखील या रोडला जॉईंट होता. तर जर तुम्ही अनुस्कुरा घाटाने येत असाल तरी देखील तुम्ही इकडून या रस्त्याक म्हणजे भुईबावडा टू खारेपाटण रस्त्याक येऊन मग मुंबई गोवा हायवे देखील जॉईन होऊ शकतात. किंवा जो आपलं रेग्युलरचं म्हणजे जो आपण तुमका व्हिडिओमध्ये दाखवलेलो सौंदाळ, त्याच्यानंतर रायपाटण मार्गे आपण ओनी फाट्यावर बाहेर पडत होतो त्या रोडने देखील तुम्ही येऊ शकता. आपण आता असं उंबर्डे गावाच्या पाठीमागे आणि इकडून तो रस्तो असा पाचलला जाऊचो. तर असे हे 2-3 फाटे असतात, पाठीमागे पण एक होतो, तर तिकडे पण दाखवत होता की तिकडून पण पाचल जाऊ शकतात, कारण ते पुढे सगळे त्याच रोडला कनेक्ट होतात. तिथवली गावात असं आणि इकडे असत खड्डे आहे ना, मग चिऱ्याचे ट्रक आणि जात असतील रे मनाने इकडे खड्डे असत. ह्यो जो रस्तो किंवा पावसात इकडे खराब होतच रस्ते काही म्हणून, कारण हे जे म्हणजे आपल्या सह्याद्रीच्या पायथ्याशीची जे गावं असत आणि तिथले रस्ते असत ना, ह्यांका तो प्रॉब्लेमच आहे. पाऊसच भयंकर पडतो. हो, कारण जो संपूर्ण पाऊस आपल्याकडून येतो तो इकडे या सह्याद्रीच्या पट्ट्यात पूर्ण अडकता आणि त्यामुळे इकडे खूप पावसाचं प्रमाण असं, त्यामुळे इकडे रस्त्याची कंडिशन पण तशीच गावतली तुमका. तिथवली नंतर गेलो कोळपे गावाच्या पुढे, आणि कोळपे गावामध्ये आता रस्तो आपल्याला पुन्हा चांगला मिळाला. मध्ये तिथवली टू कोळपे गावाच्या मध्ये रस्तो जरासो खराब होतो, म्हणजे खड्डे होते. आणि या ठिकाणी तुम्ही बघितलं असतं रोड मार्किंग असत साईडचे, आणि रस्तो पण चांगला रुंद पण असा. अशी ऍक्च्युली मार्किंग हवी, कारण रात्रीचो जास्त करून गोंधळ होता या ठिकाणी, कारण बाजूसून जर तुम्ही बघितलं असतं पूर्ण झाडी आणि वळणांचो रस्तो असा. समोरनं लाईट जेव्हा डोळ्यावर बसणार, एका मार्किंग बघून आपण ड्राईव्ह करू शकतो. हो, या अंदाजात. हे जर मार्किंगच नसत तर, आणि कशी डांबरी रस्त्यावर ना लाईट तेवढी ना इफेक्टिव्ह पडत नाही, रिफ्लेक्शन कमी होतं हेडलाईटचं, त्याच्यामुळे तो नाईटला व्हिजिबिलिटी पण व्हाईट एलईडी असल्यामुळे हो समोरच्या मारल्या डोळ्यात की आपण आंधळेच होतो. व्हाईट एलईडी ना बंदच करून घालू का. अनुस्कुरा घाटाच्या व्हिडिओत आमका भरपूर जणांनी कमेंट केले आणि तुमची व्हाईट लाईट लावा. अरे आमचे गाडी कस लाईट हा कंपनीची डायरेक्ट, आम्ही काही चेंज केलं नाही हो. करताही नाही हो. मांगवली वेंगसर इकडे पण जाऊचा रस्ता होतो कुठला तरी, वेंगसर वगैरे. त्याच्यामुळे गाडीत तर आपल्या ज्या कंपनीचा हा ताच त्याच्यात काही एक मॉडिफिकेशन आपण केलेला नाही ना, लाईट मध्ये ना काहीच्याच इंटरनल काय गोष्टीमध्ये. जे फॉग लॅम्प वगैरे असत ते सगळे जे शोरूम मधून लावून होते तसेच असत, जेन्युइन जे येतात. हो. आपण आता असं उंबर्डे मध्ये, आणि इकडून आता पुढे उजवीकडे एक रस्तो गेलो, तो वैभववाडीत जाऊ गेलो. तर इकडून भुईबावडा 8 किलोमीटर आणि आता जो उजवीकडे पुढे रस्तो गेलो तिथून आपण वैभववाडीत जाऊ शकतो, तर त्या 9 किलोमीटर असा. तर जर तुम्ही भुईबावडा मार्गे इलास, आणि म्हणजे जर सॉरी आता म्हणजे तसं म्हटल्यावर भुईबावडा घाट तसं मारूची गरज फक्त इकडे आपले जे तराळा विजयदुर्ग जाणारे जे सर्व लोक असत ते पण अनुस्कुरा भुईबावडा या ठिकाणाहून येऊ शकतात. आपल्या जाऊचा डावीकडे ह्यो रस्तो गेला वैभववाडी, आणि इकडून आपण आता चाललो भुईबावडा साईडला. तर तरळे खारेपाटण टू आता या उंबर्डे इथपर्यंत तरी आपल्याला रस्तो चांगला मिळालो. काही ठिकाणी नॉर्मल खड्डे होते, आता इकडून पुढे बघूया कसं होतं. इकडे तर आता थोडेफार जरा खड्डे दिसतात. नवीनच रस्तो केलेलो हा, तरी पण ते का खड्डे पडले हा बघ तरी. ह्या शास्त्र काय कळला नाही का, हे मोठेच खड्डे पडले तरी सर. आणि आमची असा वॅगन आर, त्यामुळे आमका तर सावकाशच जाऊचं लागता की नाही. असली म्हणून नाही, ते फॉर्च्युनर वाल्यांनी उडवत घेऊन जातात ना. फॉर्च्युनर इनोवा वाले काय बघितलं ते काय खड्डे बिड्डे म्हणजे ते दिसतच नाही. खड्डे ट्रिप मारले नाही काय, जाऊन फक्त गाडीचं काम करायचं. आम्ही त्याचे गेलो होतो त्या खड्ड्यातच राहतो, काम राहूला बाजूक. या रोडने येताना सावकाश यावा,
ट्रक वाला इलो तो सरळच गेलो बघ बुतूर डायरेक्टच गेलो. कारण हे वळणा असत मधीच खड्ड्यांचा रस्तो आणि मधीच चांगला रस्तो असा, त्याच्यामुळे या ठिकाणाहून येताना सांभाळूनच. मग मी प्रत्येक वेळा आम्ही सांगतो की आपल्याकडच्या रस्त्यांका सावकाश यावा, भले थोडस उशीर होय, मस्तपैकी आजूबाजूची ग्रीनरी एकदम एन्जॉय करत यावा, होय की नाही. ड्रायव्हरान करू नको, बाकीच्या नाही करा. पाईप कसलो होतो तो होय सर, ह्या ना अरुणा डॅम त्याची. आता पुढे आपल्याला तो कालवो लागतो का. तिरवडे गावातील रस्त्याची कंडिशन चांगली आहे, ओके. म्हणजे उंबरडे तिट्यानंतर थोडंफार मध्ये खराब होतो, पण आता चांगला रस्तो आपल्या का. गगनबावडा असा 14 किलोमीटर, कोल्हापुराचा इथून 70 किलोमीटर. रस्त्याची कंडिशन तर आतापर्यंत चांगली असा. नॉर्मली काही ठिकाणी आपल्या पॅचमध्ये खड्डे मिळाले. आता मगाशी बघितलास पाठीमागे ॲक्सिडेंट झालेला, त्यामुळे आम्ही नेहमी सांगतो सावकाश चला मस्तपैकी. ॲव्हरेज स्पीड 40-50, अगदी स्पीडमध्ये न्यायची असेल तर 60च्या वर ना उपयोगाची आहे ना गाडी आणून. आणि आपल्याला आता इकडून सह्याद्रीचे मस्त डोंगर असे दिसायला लागले आहेत आणि डोंगरावरती पूर्ण धुके असा. आता आपल्याला बघूया धुका मिळतलाच, पावसात तर नेहमीचाच असा धुका मिळणार. आणि ह्यो असा कालवो भारी ना. इकडे पाठीमागे पाईप पण टाकत होते ना, अरुणा डॅमचं काहीतरी कालवो असा. भुईबावडा बाजारपेठेमध्ये आपण इलो, तर इकडे असं हे बाजारपेठ. आणि आता याच्यानंतर पुढून आपल्या घाट सेक्शन सुरू होतो. रस्ता एकदम हो एकदम छोटा रस्तो. रिक्षा वगैरे असत भरपूर. तशी हा बाजारपेठ चांगली, भुईबावडा बाजारपेठ. इकडे थोडस रस्तो ना म्हणजे कंजेस्टेड, ते प्रत्येक बाजारपेठेत हीच परिस्थिती असतात, घाटापर्यंत कंजेस्टेडच रस्तो. हो. भुईबावडा घाटाच्या पायथ्याचा गाव ऐनारी. इकडून लेफ्टला जावतो तो रस्तो असा ऐनारी गावात. आणि इथून आता पुढे आपलं भुईबावडा घाट सुरू. तर पुढे आता मग वाटतं एक पोलीस चेकपोस्ट लागत आणि वरती धुक्या दिसता, सर्व्या धुक्या दिसता. ऍक्च्युली थोडासा जाव का होता धुका, एक असा रोडचं व्ह्यू आपल्याला चांगलं मिळतं. ऊन पडला तर जायचं. हा पाऊस पडान गेलो अरे आईस पाऊस जायचे. हो आईनाच वळणा चालू होतात. पुढे आता चेकपोस्ट असतो आणि चेकपोस्ट नंतर ऍक्च्युअल घाट सेक्शन सुरू. गगनबावडा असा आहे ना 11 किलोमीटर. जोपर्यंत ना तो आपण घाट सुरू झालेला जो बोर्ड लागत नाही ना, घाट रस्ता आरंभ, तोपर्यंत घाट चालू झाल्यासारखं वाटत नाही. माकोळ का मोठो खड्डो हा की काय. हो बारको होतो खड्डो. हा कधीतरी मोठं येतो. होय दान करून. वा वळणा इकडूनच चालू झाली मस्तपैकी. अरे बघितलं बघा. ऐक हायस माकड ह्या ब्रिजचं काम चालू असल्यामुळे खराब रस्तो आहे. ठीक आहे चालता. आता एवढं मुंबई गोवा हायवे सहन करतं, त्याच्यात जे मुंबई गोवा हायवे नेतात ना त्यांना ह्या काहीतरी म्हणजे काय वाटतच नाही ना. आता काय ना घालतलं सर्व गाडी अखंड घालूची लाग. इकडं नको घालू, इकडं नको, तिकडनं घाल. पण ती एकदम त्या एजने जाऊन दे तकडच्या. ह्या काय तर बघा सर काय करून ठेवल्यानी आता. ह्या एजने येऊन देत. मोठ्या ट्रकवाल्यांना काय वाटत नाही ना. शक्यतो येणारच नाही ना जास्त. नाही ट्रकवाले नाही इकडून येत. आता करा तो घाट चालू झालो ना, करूळ घाट चालू झालो, त्याच्यामुळे इकडनं शक्यतो येत नाही. रिंगेवाडी आणि इकडे बोर्ड असा घाट सुरू म्हणजे आता आहे ना घाट चालू झालो. बरोबर की नाही. घाट सुरू जोपर्यंत बोर्ड दिसत नाही तोपर्यंत आम्ही असं मानतच नाही की घाट सुरू झालो म्हणून. कारण पाठीमागे पण वळणा होती ना रे. आणि जसं घाट रस्तो सुरू झालो तसं
रस्तो जरासो अरुंद झालो, पण या ठिकाणी व्हाईट मार्किंग वगैरे नाही असा. आवरा वेगाला सावरा जीवाला, त्या ठिकाणी हे असो जंगली परिसर असल्यामुळे इकडे बिबटे, गवेरेडे, डुक्कर, कोल्हे तर म्हणजे वन्यजीव या ठिकाणी असतात. म्हणजे रात्रीचा वगैरे तुम्ही या ठिकाणाहून प्रवास करत असाल ना तर तुमका दिसणारच या ठिकाणी, कारण पूर्ण या ऐनारी आणि आता कुठला गाव होता तर रिंग्यावाडी, हे सगळा जंगल असा पूर्ण. आणि सह्याद्री पट्टो म्हणजे आपलं जंगलाचाच पट्टो पूर्ण. जरा घाटाच्या पायथ्याशी इकडे रुंद रस्तो असा. वा मस्त वाटतं ना, आताच मस्त वाटतं. वरती अजून ह्या घाटात एक नंबर. हो, भुईबावडा घाट. हो हो हो, मस्त आहे. धोका बघ कसा आता. आता ह्या इकडच्या डोंगरावर आपण त्याच डोंगरातून जातलो, काय माहिती आता खायच्या डोंगरात ह्या काय कळतच नाही. गगनबावडा 9 किलोमीटर. रस्तो तर आतापर्यंत आपल्याला चांगलंच मिळालं असं. इकडे सगळे साईन बोर्ड देखील असत अगदी टर्निंगचे वगैरे, आणि व्हाईट बाउंड्री पण असं काही काही ठिकाणी रेडियमचे पण साईन लावलेले असत. पाऊस नसलंच की ही सिनरी बघूक मजा येते ना. हो, पाऊस असतो तर पूर्ण एकदम काचीवर सगळ्यांना धोका नाही येत बसता. इकडे पोसाळता मातीचं सेक्शन. इकडची वळणं पण एकदम शार्प असत. वळणांका खराब, ते वळणांका हो असतच खराब. ब्रेक लागताना हा खराब, खरडी लागतात. मोठ्या गाड्यांची खरडी लागतात, खरडी. जास्त ट्रॅफिक नाही म्हणून हा शापच गेलो असतो. हो हो हो, शाप म्हणजे याची चाळण केलेली असते अशी आणि तशी नाही. ह्यो कसं ज्यावेळी करूळ घाटात काय इफेक्ट होता ना त्यावेळीसाठी ह्यो सेकंड ऑप्शन हा, प्लॅन बी असा ह्यो. 2 गाड्या सुटत नाही रे वर. नाही नाही नाही, 2 गाडी नाही का सुटत. MH09 ज्यांका इकडून म्हणजे आपल्या मुंबई गोवा हायवे वगैरे जॉईन व्हायचं असत ना त्यांच्यासाठी ह्यो बेस्ट असा. कारण जर तुम्ही करूळ घाटातून खाली उतरलास तर वैभववाडी टू तरळ ह्यो रस्तो एवढो खराब आहे ना की फुल म्हणजे अगदी कंटाळा येतं. आणि एवढं चिखल आणि एवढे मोठे खड्डे आहेत. त्यापेक्षा कोल्हापूर गगनबावड्यापर्यंत यायचा, गगनबावड्यातून भुईबावडा घाटान इकडून डायरेक्ट साधारण ह्या एक 10-12 किलोमीटरचं अंतर आणि तिकडून पुढे 27 किलोमीटर म्हणजे एक 40 किलोमीटर तुम्ही अंतर पार करून आरामात मुंबई गोवा हायवे खारेपाटणला जॉईन होऊ शकतात. आणि खारेपाटण नंतर काय आपलं पूर्ण सुसाट रस्तो असाच तिकडे होय ना, तो काय प्रॉब्लेम नाही. करूळ घाटाचा तो एक आता इफेक्ट आहे. जर ज्यांक हे वैभववाडी वाहिले वगैरे असत ना त्यांका आता एक तो ठीक आहे, पण त्यासाठी पण एक ऑप्शन आहे. तिकडून पण एक शॉर्टकट जाता रस्तो. तो रस्तो फोंड्यातून तुम्ही बाहेर पडाल त्या ठिकाणाहून एका बाहेर पडू शकतास. काय वैभववाडीतून बाहेर पडल्यानंतर फोंड्यात जायचं आणि फोंड्यातून उमरटला, आणि उमरटला मग तुमका आपलं मुंबई गोवा हायवे जॉईन होतो. आणि इकडे छोटे छोटे धबधबे, वा मस्त असत ना धबधबे. थोडं कमी झालं पाऊस. हो, सर या रुंदीकरण करतात. आम्ही आंघोळ केलेलं याच इकडेच हैसरच. होय होत्याच धबधब्याखाली. तेव्हा पाणी जरासा होता जास्त, आता कमी झाला. आता या श्रावणात 10 दिवस आता पाऊस नव्हतो ना रे, त्याच्यामुळे पाणी एकदम कमी झालं. गगनबावडा इकडून असा 7 किलोमीटर. आणि या रस्त्यात ट्रॅफिक तर कमी असा, एवढ्या आपल्या गाडी पास नाही झाले. एकच गाडी गावली. हो, एक टेम्पो गावलो बारको. ते इकडे म्हणजे खारेपाटण वगैरे राजापूर साईडला ना, राजापूरवाले अनुस्कोरा घाटातून उतरतील.
पण इकडून कोल्हापूरवरून जे येणारे असतील ना तर ते मला वाटतं इकडून जात असतील राजापूरला भुईबावडा घाटातून. वा कसा धुका वरती चालता बघ. थांबूया आपण काहीतरी मस्त मध्ये, हे टॉपलाच थांबूया. तिकडून मस्त आपल्या सिनरी बघूक मिळते एकदम घाटाच्या पायथ्याशी. हे काही सगळे टू व्हीलर वाले इकडूनच, पण MH07 आहे आपल्याकडचोच. काका हळू या काका. घाटात ना ड्रायव्हर ऍक्टिव्ह होक होता ना, वळणा 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 वळणा. बाकी बघ सरळ रस्त्याक ना कधी कधी ना अरे काय गाडी चालवतो, स्पीड जरी असला ना तरी पण ते मजा येत नाही जो घाटाच्या रस्त्यात. फक्त ट्रॅफिक असताना आणि अशी लाईट गाडी हवी, नाहीतर आपलं चाललो एकदम रेस देऊन. उतरताना पण असंच, उतरताना जरा आता ब्रेक लावत लावत येऊ ना जरा तो पण एक गोंधळ वाटता. चढताना मस्त एक आपलं सेकंड थर्ड वर मस्तपैकी आरामात चालायचा आहे की नाही. आता आपण थर्ड वरच असो ना, मस्त टेन्शन नाही, त्रास नाही आपल्याकडे त्रास नाही. हो इकडे साईड रेलिंग वगैरे लावले नाही, सेफ्टी रेलिंग. आणि पण ह्यो अजून तरी तसं एकदम मेजर पुढे वरती जरा मेजर पडतो एकदम, आपण एजने जातो. वा पण घाटात आपल्याला आता नॉर्मली 2-3 टर्नला खड्डे मिळाले ते, बाकी इकडे अजूनपर्यंत नाही मिळाले. आपण ऑलमोस्ट अर्धो घाट आपण कव्हर केलो. एवढे आपल्याला काय मिळाले नाही खड्डे. वा फोंडा घाटाचा असा सारखा वाटतं माका. या फोंडा घाटात ना कशी एकदम ग्रीनरी असता ना. हो 9:45 पावणे 10 झाले. हा तसं पाऊस नाही तरी पण धुके. आपण पावसात काय असतं, पावणे 10 वाजल्यात. आपण किती वाजता निघालेलो तरळ्यातून? आपण 9 वाजता की पावणे 9 वाजता ना? पावणे 9 वाजता आम्ही तरळ्यामधून निघालेलो आणि पावणे 10 वाजता आपण आता भुईबावडा घाटाच्या मिडला असं. म्हणजे ठीक आहे तसं, म्हणजे रस्तो पण तसं चांगलं मिळालं आपल्याला. रस्तो चांगला, ट्रॅफिक नाही महत्वाचं, म्हणजे ट्रॅफिक नाही. नाहीतर ते चिराच्या गाडीवाले वगैरे इले ना की हो काय तो वरचं सेक्शन आहे ना तो घाटचे टॉपचं सेक्शन. वा 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 वा. आपण त्या ठिकाणी थांबूया सर. इकडे रिटर्निंग वॉल वगैरे पण केले नाही. गगनबावडा 5 किलोमीटर फक्त. हे बघ इकडे तरी पण रे खाली, म्हणजे ह्या येतात दगड, हे वाळत नाही येतात. हो ते खायच्या घाटात नाही असं नाही. इकडे पण काम चालू आहे यांचं. हे रुंद करतातच जरा, ज्या ज्या ठिकाणी त्यांना जागा मिळतात ते. MH08 वालो आता इकडनं चुकला. हा ह्यो सीन ना अनुस्कुरा घाटासारखं वाटतं बघ. सेम असा गवत साईडने आणि त्याच्यानंतर छोटो रस्तो, पण ह्यो रस्तो जरा मोठो हा. अनुस्कुरा ह्याच्यापेक्षा पूर्ण छोटो असा. वा आता एकदम यू टर्न असतो ना काहीतरी. धुका धुका धुका. हे बघ दगड इलेत, भावानी इलेत ते दगडात वरना. बघा इकडून आता धुका. सकाळचे 9:45 वाजलेत तरी पण या ठिकाणी आता धुका असा. पण ह्या नॉर्मल धुका, पण ज्यावेळी तुम्ही रात्री प्रवास करतास ना ह्याच धुका तुमका खूप मोठा वाटता. काय दिसत नाही त्या व्हिडिओ मध्ये सुद्धा ना त्या धुक्याचं दिसतंय ना, तर मोबाईलात डिफरंट दिसतं, मोबाईलात क्लिअर दिसतं. हो पण आपल्या डोळ्यांनी ना काहीच दिसणार नाही, काहीच नाही दिसणार. आता या बरोबर मोबाईल मध्ये दिसता क्लिअर, मोबाईल मध्ये दिसता क्लिअर असतो. असं म्हणजे बघणाऱ्या वाटतं की अरे काय बोलतो ते. हो धुक्या नाही म्हणतो. आणि त्यात काही जण होते एकदम असे अतिशहाणे की हो आम्ही येतो रोजच आमचं. अरे बाबा तुमचा रोजचा म्हणून तुमका काय वाटत नाही. जे प्रो असतात त्यांनी इग्नोर करा, त्याच्यासाठी नाहीचा व्हिडिओ. हो आता काय गणपती गावात येणारे जे चाकरमानी हे असतले ते काय रोजचे आहे ना फिरतात थोडीच, मग क्वचित कधीतरी फिरतले. आणि तो गरज नाही त्यांनी बघूच नको ना, सांगितलं
हो एका घरात आहे नाही बघा हे दगडी लो खाली कसलो हा बघा मोठं केलं दगड मोठं बघा. आता आपण म्हणजे ना हैसर किती व्ह्यू चांगलो असलं तरी हैसर थांबायचाच नाही. हा या मात्र बरोबर. आणि रस्त्यावरून असल्यामुळे बाकीच्यांना काही त्रास होतो. त्रास हो गाड्या पण पाठीमागे ट्रॅफिक लागतला. ही बावडा घाट पण आता रस्ता आपल्याला खूप चांगलं मिळालो खरोखर. रस्त्यात खड्डे अजिबात नाहीत. त्याच्यामुळे या घाटात तुम्ही येऊ शकतास फक्त जरा सांभाळून. म्हणजे आता हे जे पावसाचं वगैरे जरा थोडं वातावरण असतं त्यावेळी जरा थोडं लक्ष देऊन यावा होय की नाही. आणि अपडेट घेऊन म्हणजे काय बाबा हा दरड कोसळली की काय झालं हो सगळे अपडेट घेऊन. हे काही छोटे छोटे गया असत धबधबे सर. धुका कसा वरवर येतात आता भारी वाटतं ना. पण इकडे आपल्याला आता पायथ्याचं व्ह्यू खाली बघू नाही मिळतो धुक्या मिळतला सगळा. हे छोटे छोटे असे धबधबे असतात पण बाकी रस्तो मस्तच आहे. त्याच्यानंतर सायटिक पण रेलिंग आणि काय काय ठिकाणी तर रुंदीकरणाचं काम चालू आहे. आधीपासूनच चालू होता. आता पावसात माकडा जरा थोडं ब्रेक असतो. पण इकडे दगड पण पडतात हे बघा. ते ज्या ज्या ठिकाणी ते धबधब्याचं पोर्शन असा तिकडे सगळे दगड इलेले असतात आणि त्या नॉर्मल असा म्हणजे फ्लो येतो ना हा येतच असते खाली. त्यामुळे एकदम मेजर धुका असताना आणि एकदम एक्स्ट्रीम असो पाऊस असताना त्यामुळे त्यावेळी शक्यतो सांभाळून प्रवास करा आहे ना. बाकी काही धबधब्याखाली मेन धबधब्याखाली फ्लोच्या खाली राहावंच नको. हो वरसून एखादं छोटं जरी दगड पडलो ना तरी त्याचं इम्पॅक्ट लय मोठं असतं. आणि एखादं हा या ठिकाणी पण एक आहे दगड वगैरे ते सगळं हटवले. उत्तराखंड मध्ये बघितलंच ना काय झालं आता. धारली गाव पूर्ण म्हणजे जवळपास 70-75% गेला. आणि जस्ट आमचं चारधाम यात्रेचा प्लॅन होतो आणि चारधाम यात्रेमध्ये गंगोत्री जाताना त्या ठिकाणी तो हॉल्ट पॉइंट पण असा म्हणजे बहुतेक भाविक असतात त्या ठिकाणी थांबतात आणि त्याच पोर्शनला हे बघ पडला सर. पुढे अपघाती वळण आहे वाहने सावकाश सारुंद वळण रस्ता सावकाश जा. हे साईन बोर्ड मात्र वाचा. काही जण हे इग्नोर करतात पण हे खूप इम्पॉर्टंट असत. आपण आता ऑलमोस्ट इलव घाटाच्या टॉपला. इकडे पण एक पुढे धबधबा असतो आणि त्या ठिकाणी पण खूप पर्यटक थांबतात. ते बघ आता पण गाडी लागली आहे सर रे. ओ जरा आमका साईड देवा. ओ आमका साईड देवा. अरे बघ हालत नाही अजिबात. खाऊ घालूची सवय लावली. हा गाडी इली काय ते वाट बघत असतात जेव्हा का खाऊ घालतो लोक. रस्त्याची कंडिशन आपल्याला चांगली मिळाली आतापर्यंत त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही. आणि आता आपण ऑलमोस्ट घाटाच्या टॉपला या ठिकाणी पोचलो. गगनबावडा असा इकडून फक्त 2 किलोमीटर. आणि पावसानं मेहरबानी केला ना आमच्यावर की अजिबात पाऊस पडलो नाही. आणि इकडे असा तो धबधबो हे बघा. वा 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 मस्त आहे ना. हे काय जायचं लोक इलेत. अरे हे काय करतात तर काय बोलतात ते का ना. आपण ते पुढे थांबूया मस्त पैकी. वा आता पण इलव घाटाच्या एकदम टॉपला. आणि इकडे ह्याचं व्हायचं लाव गाडी. हे साईन बोर्ड असत ना तिकडे. हो इथं गाडी लाव पण जागा चांगली. इकडे आता समोर असा खिंड की आपण इलव गगनबावड. इकडून आता पुढे असा खिंड आणि या खिंडीतून आपण गेल्यावर गगनबावड्यामध्ये जातो. आणि ह्या टर्नला या ठिकाणी जरा थोडीशी गाडी पार्किंगसाठी जागा आणि इकडे आपण गाडी पार्क केली आहे. इथून आपली कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभाग कुडाळ म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याची बाउंड्री इकडून सुरू होता. आणि इकडे व्ह्यू बघा वा.
आपण एक्सपेक्ट केलेला तेवढा धोका नाही अरे. मस्तच व्ह्यू दिसतं बघा एकदम असा तो धोका वर चढता आणि खाली पायथ्याची गावात ती बघा डोंगराच्या पायथ्याची गावात तिकडूनच आपण इलो आता. वा आणि पावसानं खूप मेहरबानी केल्यान ना मस्त. फक्त या ठिकाणी व्ह्यू बघूसाठी थांबताना असं जरा सांभाळून कारण या ठिकाणी अकडे जरा या म्हणजे डेंजर दिसता कामा. हे जे संरक्षक कठडे असत ते धडाचे दिसत नाहीत आणि इकडे पुढे पण एक धबधबा असा तर थंय पण धबधबे असत या ठिकाणी पण जरा सांभाळून त्या ठिकाणी थांबा कारण दगड वगैरे पडतात वरच्या पाण्यातून त्याच्यामुळे खूप रिस्की काम असा या. पण जर गणपतीत तुम्ही प्रवास करत असाल तर आपण रेकमेंड करू शकतो की घाटाची कंडिशन चांगली असा. त्याच्यानंतर त्याच्या पुढे रस्तो हा तो देखील काही प्रमाणात चांगला. नॉर्मली खड्डे तुमका सगळ्याच रस्त्याक मिळतले पूर्ण क्लिअर. आपल्या कोकणात खयचोच रस्तो नाही आणि तो होचो पण नाही या पण आहे तेवढाच. तर मंडळी खास गणपतीसाठी जे प्रवास करणारे चाकरमानी असतात त्यांच्या रस्त्यांची अपडेट मिळावे याच्यासाठी आपण खास फिरतो मी आणि सर्वेश. आज रविवार असा त्याच्यामुळे सुट्टी होती सर्वेशला पण आणि त्याच्यासाठी आपण हे सगळं आता प्रयत्न असा. याच्या पुढच्या भागामध्ये करूळ घाटाचे तुमका अपडेट मिळणारच आणि त्याच्यानंतर तुमका पुढे वैभववाडी टू तरळे या रोडचे देखील अपडेट आपण देणार आहोत. फोंडा घाटाचे अपडेट देखील आपण तुमका देणार आहोत आणि आपलं सगळ्यात आवडता विषय जिव्हाळ्याचो मुंबई गोवा हायवेचे अपडेट देखील येत्या काही दिवसात येतले आहेत व्हिडिओवर आपल्या चॅनलवर. तर ते व्हिडिओ देखील नक्की बघा. हे व्हिडिओ कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर चॅनल आपला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमची प्रतिक्रिया असतात ते आमका कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा.